जगातील पहिल्या कष्टकऱ्याच्या रशियन क्रांतीची प्रेरणा, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये हुतात्म्यांच्या बलिदानाची प्रेरणा आणि ब्रिटिश सरकारनं शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचं केलेलं शोषण याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 26 डिसेंबर 1926 रोजी कानपूर या ठिकाणी स्थापना झाली। या स्थापना अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कॉम्रेड हजरत मोसानी होते, तर या संमेलनाचे अध्यक्ष सिंगारवेलू चेट्टियार होते। 100 वर्षे ही आमची संघर्षाची वर्ष आहेत, 100 वर्षे ही आमची मार्क्सवादाच्या निष्ठेची वर्ष आहेत, 100 वर्षे ही आमची कामगाराच्या, कष्टकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देणारी आहे। ही 100 वर्ष जातीवाद, धर्मांधता याच्या विरोधामध्ये लढण्याची आमची वर्ष आहेत। आणि गेल्या 100 वर्षामध्ये आमच्या कम्युनिस्ट पक्षाने या देशामध्ये शेकडो कार्यकर्त्याचं बलिदान दिलेलं आहे। तेलंगणाची चळवळ, वायरळची चळवळ, केयूरची चळवळ, त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती लढा, या सगळ्या आंदोलनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सातत्यानं आघाडीवर राहिलेला आहे। हा पक्ष 1952 साली जेव्हा निवडणुकीत उतरला तेव्हा पहिल्यांदा जगाच्या पाठीवर निवडणुकीद्वारे कम्युनिस्टाचं राज्य येऊ शकतं हे केरळमध्ये आम्ही दाखवून दिलं। परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांनी की काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी, तर देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थित सुद्धा हे आमच्या पक्षाचं सरकार पाडावं लागलं। त्यानंतर आम्ही 1957 साली या देशाच्या निवडणुकीत तेवढ्याच ताकदीने उतरलो आणि आम्ही 60 खासदार निवडून या देशामध्ये विरोधी पक्षाचा सन्मान मिळवला। अशा आमचा इतिहास आहे। पण पुढच्या काळामध्ये भांडवली व्यवस्था, धर्मांधता, लोकांचं अज्ञान आणि या सगळ्या अंधश्रद्धा याच्यातून गुरफटून गेलेल्या समाजाला आपण कुठं चाललेलो आहोत, आपल्यावर कोण राज्य करतंय याचं भान राहिलेलं नाही। तरी सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा आपला नेहमीचा बाणा सांगतो की जीवनामध्ये संघर्ष हा आमचा सगळ्यात सुंदर शब्द आहे। संघर्ष ही आमची ताकद आहे, संघर्ष ही आमचं वाटचालीचं प्रेरणास्थान आहे। आणि म्हणून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजही आम्हाला अत्यंत जोखमीचं काम करण्याची जबाबदारी आमच्या पक्षानं आमच्यावर सोपवलेली आहे। आणि ते काम म्हणजे सगळ्यात प्रायोरिटीचं, पहिल्या क्रमांकाचं काम जर कुठलं असेल तर जर्मनीमध्ये, इटलीमध्ये ज्या पद्धतीचा फॅसिस्ट जन्माला आला, त्या फॅसिझमचा अंत पूर्णपणानं झालेला नाही। जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी फॅसिस्ट शक्ती डोक्यावर काढतायत। आपल्या भारतामध्येही भांडवलदारी व्यवस्थेचा आधार घेऊन इथली धर्मांध शक्ती या देशातल्या अल्पसंख्याकांना अन्याय करते, या देशाच्या मजुरांना, कामगारांना त्यांचा न्याय हक्क देत नाही, या देशातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमी भाव देत नाही, या देशातलं सांस्कृतिक जीवन त्यांनी उलट्या गतीनं चालवलेलं आहे। शिक्षणामध्ये पुन्हा एकदा वेग वगैरे आणून ठेवलेला आहे। आजचा दिवस 25 डिसेंबर म्हणजे बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं केलेलं दहन, परंतु आज पुन्हा एकदा हे राज्यकर्ते मनुस्मृती आणून पाहतायत, स्त्रियांची विटंबना करतायत। हे एकीकडं 500 रुपयात, 1500 रुपयात भाऊ होऊ इच्छितात बहिणीचे, परंतु त्या बहिणीची गावागावामध्ये दररोज त्यांच्यावर बलात्कार होतो, अत्याचार होतो, पण हे भाऊ फक्त मतापुरते आहेत। अशा अनेक अडचणी आमच्या पुढे आहेत। या अडचणीतून आम्हाला संघर्ष करायचा आमचा पूर्ण विश्वास आहे की आमच्याजवळ गरीब कार्यकर्ते आहेत, पण त्यांच्याजवळ निष्ठा आहे, त्यांच्याजवळ बांधिलकी आहे, त्यांच्याजवळ चारित्र्य आहे। आजच्या काळामध्ये भले माणसं इकडून तिकडे पळायला लागलेले आपल्याला दिसतात, पण कम्युनिस्टाचा साधा कार्यकर्ता सुद्धा आपल्या पक्षातून कधी हे हलणार नाही अशी प्रेरणा आम्हाला मार्क्सवादानं दिलेली आहे। आणि म्हणून आमच्या पक्षाच्या 100व्या वर्धापन दिनाचा आम्हाला अभिमान वाटतो, आम्हाला गौरव वाटतो। ही 100 वर्ष कष्टकरी जनतेनं आम्हाला दिलेली साथ आहे आणि त्या साथीला आम्ही उतरलेलो आहोत आणि पुढच्या काळातला लढा सुद्धा आम्ही लढणार आहोत। कारण आमचं वाक्य काय की आज समजा काही परिस्थिती वेगळी असली तर तू जिंदा है तो जिंदगी के जीत पे यकीन कर, अगर कहीं स्वर्ग तो उतारला जमीन पर। ये गम के 4 दिन, सितम के 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गए 1000 दिन, कभी तो ये बहार पर पड़ेगी चमन की नजर, तू जिंदा है तो जिंदगी के जीत पर यकीन कर। आमचा लाल बावटा हा या देशातल्या त्यागानं, बलिदानानं रंगलेला आहे। आणि म्हणून आम्ही आमच्या बावट्याचं गीत म्हणत असताना म्हणतो की जानके इस पे बाजी लगाना, झंडा अपना ना नीचे झुकाना,
सर पर रंग का है झंडा हमारा, बीच हसिया हथौड़ा हा प्यारा, ये है मेहनत कशों का सहारा, इसने चमका दिया है सितारा, जो भी आए मुसीबत उठाना, अपना झेंडा ना नीचे झुकाना. या पद्धतीनं आमची वाटचाल या देशामध्ये चाललेली आहे. कम्युनिस्ट पक्षानं या देशामध्ये केवळ राजकारणच नव्हे तर अनेक प्रकारच्या संघटना बांधल्या. आयटक ही या देशातली कामगाराची बलाढ्य संघटना 1920 साली बांधली गेली. त्यानंतर किसान सभा ही 1936 साली या देशामध्ये निर्माण झाली. क्रांतिसिंह नाना पाटील हे या संघटनेचे अध्यक्ष होते. धर्मानंद कोसंबी, सहजानंद भारती यासारखे अनेक देशभक्त या संघटनेचे नेते होते. त्यांनी किसानासाठी लढे केले. नौखाली नंतरच्या लढ्यामध्ये अनेकांनी तुरुंगवास भोगला. त्याचबरोबर आमचा तेलंगणाचा लढा हा शेतकऱ्यांनी संघर्ष सशस्त्र केलेला निजामाच्या विरुद्ध आणि त्या ब्रिटिश तिथल्या व्यवस्थेच्या सरंजाम जहागीरदार यांच्या विरुद्ध केलेला लढा होता. आणि म्हणून या लढ्यामध्ये आमचे त्यावेळेचे जे नेते होते की त्या नेत्यामध्ये रवी नारायण रेड्डी नावाचा आमचा नेता होता. त्यांना निवडणुकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूपेक्षा सुद्धा अधिक मताधिक्य असलेला तो आमचा नेता होता. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करत असताना आम्ही प्रगतीशील लेखक संघ, त्याचबरोबर आमच्या युथ विद्यार्थ्याची आघाडी, त्याचबरोबर महिला फेडरेशन, त्याचबरोबर समाजाच्या सगळ्या अंगामध्ये कवेत घेतील अशी बँक कर्मचाऱ्याची किंवा रेल्वे कर्मचाऱ्याच्या अशा अनेक संघटना आम्ही जन्माला घातल्या. आमच्या या लालबावट्याच्या तत्वज्ञानामुळेच अल्प शिक्षण असलेले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, दत्तोबा गव्हाणकर यांनी भविष्याचा वेध घेतला. अण्णाभाऊचा उल्लेख खास करून आम्ही तुमच्या पुढे करतोय की अण्णाभाऊनं ज्या वेळेला हा हिटलर चालून आला त्यावेळेला आपल्या शाहिरीला सुरुवात केली. गिरणीमध्ये काम करणारा साधा कामगार हिटलरचा पराभव होईपर्यंत त्याची शाहिरी या ठिकाणी चालू राहिली. अमर शेख म्हणतायत, अमर शेख हे आमच्या बार्शीचे आम्हाला अभिमान वाटतो, कौतुक वाटतो. त्यांनी या शहराचं वर्णन केलेलं आहे, बार्शी शहराचं, की त्या वर्णनामध्ये ते सांगतायत की गोदे काठी कृष्णे काठी द्राक्षाच्या आंब्याच्या बागा, परी माझी या पुष्पावती काठी बाबळ बोरीच्या रांगा. असा आमचा हा अत्यंत उजाड असलेला भाग. या भागामध्ये तत्कालीन जुन्या गिरणीमध्ये कामगाराची चळवळ अमर शेखांनी बांधली आणि तिथपासून अमर शेख या देशाच्या या सगळ्या देशाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत उतरले. बंगालच्या प्रचंड मोठ्या अशा भयानक दुष्काळामध्ये 2 लाख लोक मरण पावले. त्या काळामध्ये हा लालबावटा आणि आमचे हे शाहीर त्या ठिकाणी धावून गेले आणि त्यांना निधी अर्पण केली. अशा अनेक आमच्या पराक्रमाचे लढे आहेत. हे लढे आम्ही अत्यंत नम्रपणानं सांगतो की आमच्या कष्टकरी जनतेने केलेले लढे आहेत. हे आमच्या सामान्य माणसानं केलेले लढे आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या बळावर सुद्धा सांगतो की आजच्या या अंधाराच्या परिस्थितीत सुद्धा आमचा पक्ष वाट काढणार याच्याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे. लाल सलाम.